खरं तर तुम्हाला दोघांनाही कदाचित हा प्रश्न पडला असेल किंवा आजवर झालेल्या निवडणुकीत जेवढी नाराजी दिसली नाही, जेवढी बंडखोरी दिसली नाही, जेवढी रडारड दिसली नाही, जेवढी पळवापळवी किंवा जेवढे काही प्रकार दिसले नाहीत ते पहिल्यांदा या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत आणि सर्वाधिक प्रकार हे सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांच्या बाबतीत आपल्याला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहेत। याचं संजय केनेकर तुम्हालाही याचं मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये जी नाराजी होते तिथे तुम्हालाही त्याचा सामना करावा लागला, मध्यस्थी करावी लागली। काय नेमकी याची कारणं तुम्हाला दिसतात या सगळ्या नाराजीची आणि घडलेल्या घटनांची? करता एकूणच भारतीय जनता पार्टीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होऊ पाहत आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये 2 टप्प्याची कार्यकर्ते एकत्र आली। 5 वर्षापूर्वीची आणि 5 वर्षानंतरची एक कार्यकर्ते आली आणि एकूणच भारतीय जनता पार्टीकडे ज्या पद्धतीने कार्यकर्त्याची संख्या खऱ्या अर्थाने ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जे घवघवीत यश केंद्रात असो राज्यात असो जे मिळवलेलं आहे, एक जनाधार भारतीय जनता पार्टीकडे वाढलेला असल्यामुळे कार्यकर्त्यांची ओढ भारतीय जनता पार्टीकडे, मग ती जुन्या कार्यकर्त्यांची असो नव्या कार्यकर्त्यांची असो, ती एकत्रित ओढ भारतीय जनता पार्टीकडे आलेली आहे। तुम्ही येणाऱ्या मागच्या विधानसभेमधले जर तुम्ही रिझल्ट पाहिले तर निश्चितपणे बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यापासून तर वरच्या प्रदेश स्तरावरच्या कार्यकर्त्यापर्यंत एक सक्रियता भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्याची तुम्हाला दिसून आली आणि त्यामुळे निश्चितच 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्याच्या होणाऱ्या संजयजी हा मुद्दा तुमचा झाला, हा मान्य झाला, पण एवढे कार्यकर्ते जे तुमचे होते आधीपासूनच, कारण भाजपची स्वतःची एक शिस्त आहे, भाजपचं कार्य बघून किंवा भाजपचे यश बघून नवे कार्यकर्ते तिथे आले हेही मान्य, पण भाजपनं एवढ्या कार्यकर्त्यांसोबत आणखी काही कार्यकर्ते जे आयात केले आहेत त्याच्यामुळे तुमच्या आमदारांचे अश्रू ढाळताना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले। देवयानी फरांदेंना तिथं रडावं लागलं की या माणसांना तुम्ही कशाला घेताय। या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? खरं तर भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढल्यानंतर प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची भूमिका सर्व चांगल्या कार्यकर्त्यांना या पक्षात येऊन लोकांची सेवा करण्याची भूमिका जेव्हा तयार होते तेव्हा निश्चितपणे लोकांना जास्तीत जास्त सेवा देणारी सक्षम कार्यकर्ते जर भारतीय जनता पार्टीशी